पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशातील नागरिकांना अतिशय मोलाच्या सूचना केल्यात। 24 तासात दुसऱ्यांदा मोदींनी जनतेला आवाहन केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं, जपून करण्याचं आवाहन केलं। मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल संकट निर्माण झालंय आणि या तेल संकटामुळे जगात तेलाच्या किमतीही वाढल्यात। यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात न जाता वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून काम करण्याचं आवाहन देखील केलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे पासून युरोपच्या दौऱ्यावर जात आहेत। UAE मधून मोदी युरोपमधल्या 4 देशांचा दौरा करतील। 15 ते 17 तारखेला नेदरलँड्स आणि स्वीडनचा दौरा त्यांचा असेल, तर 17 ते 19 ला पंतप्रधान नॉर्वेमध्ये असतील। 19 आणि 20 हे 2 दिवस पंतप्रधान इटलीचा दौरा करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसरीचं आवाहन केलं। मात्र या आवाहनावरून आता विरोधकांकडून टीकेची जोड उठायला सुरुवात झाली आहे। पहिली टीका केली आहे राज ठाकरे यांनी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। पंतप्रधान मोदी देशभर ताफा घेऊन मिरवणुका काढतायत। पंतप्रधान मोदींनी स्वतःचे परदेश दौरे बंद करून जनतेसमोर एक आदर्श ठेवावा। इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरे यांनी पत्रातून अशी मागणी केली आहे। देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय, अशी टीका देखील यावेळी राज ठाकरे यांनी केली आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे, असं शरद पवार म्हणतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं जे आवाहन केलं त्यानंतर शरद पवार यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। सामान्य नागरिक, उद्योग, व्यवसाय या क्षेत्रात अस्वस्थतेचं वातावरण आहे। गुंतवणूकदारांमध्ये देखील अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं, असं शरद पवार म्हणतात। ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे। सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असंही शरद पवार म्हणतात। याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याशी। संदीप, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन तर केलं, मात्र त्यानंतर विरोधकांकडून या आवाहनाला आता प्रति आव्हान केलं जात आहे। कारण तुम्ही जे करत नाही आहात ते तुम्ही सर्वसामान्य माणसांना करायला सांगताय, त्यामुळे अर्थातच अस्वस्थता सर्वसामान्य नागरिकांमध्ये पसरली, असं शरद पवार म्हणतात। अगदी कस्तुरी, ज्यावेळा पंतप्रधान मोदींनी ही देशवासियांना आवाहन केलं त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळाले। अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सोशल मीडिया असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून थेट टीका करण्यात आली आणि महाराष्ट्रातल्या 2 नेत्यांनी महत्त्वाचं म्हणजे याबाबतीत टीका केली असं म्हणता येईल। शरद पवार यांनी खरं तर कान टोचलेले आहेत केंद्र सरकारचे आणि राज ठाकरे यांच्या पत्रामधून ठाकरी बाणा जो आहे तो पाहायला मिळतोय केंद्र सरकारच्या विरोधामध्ये। पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर शरद पवार यांनी जी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे त्यानुसार देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम पाहायला मिळतील असं सांगत त्यांनी थेट सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचं आव्हान जे आहे ते थेट पंतप्रधान मोदींना दिलेलं आहे। आपल्याला माहिती आहे संसदेच्या काळामध्ये पंतप्रधान मोदी यांची ॲब्सेंटी किंवा त्यांची जी गैरहजेरी होती ती चर्चा जोरदार झाली होती, राजकीय वर्तुळामध्ये त्याची चर्चा होती। त्यामुळं सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान मोदी बोलवतात का, शरद पवार यांचं ऐकतात का मोदी, हे बघावं लागेल। एकेकाळी त्यांनी पवारांना राजकीय गुरु असं देखील संबोधलेलं होतं। त्यामुळे या निर्णयावर पवारांचं नेमकी जी मागणी आहे ती पूर्ण करतं का केंद्र सरकार, हे बघणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे राज ठाकरे यांनी आम्ही काही तुमचे शत्रू नाही, काही वेळेला तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या त्याचा त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य मंत्रिमंडळानं बचतीचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनंतर मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य विकास आणि बंदर विभागाच्या सगळ्या बैठका आता ऑनलाईन घेण्याचे निर्देश दिलेत। दुसरीकडे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही मोठा निर्णय घेत फ्रान्समधील आगामी कान्स फिल्म फेस्टिवलसाठी स्वतःसह विभागाच्या अधिकाऱ्यांचा दौरा रद्द केलाय। या महोत्सवासाठी जीव द क्रिएचर आणि एप्रिल मे 99 या चित्रपटांची निवड झाली असली तरी सरकारी खर्च टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय। यासोबतच सांस्कृतिक कार्य विभाग आता बैठकांसाठी ऑनलाईन माध्यमाचा आणि प्रवासासाठी EV वाहनांचा वापर करणार आहे। या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याशी। सुशांत, कस्तुरी, नरेंद्र मोदी मंत्री जे आहेत त्याची अंमलबजावणी करताना बघायला मिळत आहेत। नुकतीच काल एक बैठक नितेश राणे यांनी बोलवली होती आणि बैठक काय बोलवली होती की येत्या विभागाचा जो कारभार असेल तो ऑनलाईन पद्धतीने होईल, सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी त्याच्या सूचना दिल्या। तर सांस्कृतिक कार्य
त्यांनी देखील महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. जो परदेश दौरा होता त्यांचा तो त्यांनी रद्द केला आहे. त्यांच्या सचिवांना देखील सांगितलेलं आहे की यापुढचे जे निर्णय असतील किंवा यापुढच्या ज्या बैठका असतील त्या ऑनलाईन पद्धतीने होतील. कारण आपण जर बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलंय ते संपूर्ण देशवासियांना केलंय आणि त्याची सुरुवात जी आहे ती मंत्र्यांनी आता स्वतःपासून करायला सुरुवात केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही देखील याची अंमलबजावणी करणार आहोत. आता फक्त जे आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी गुरुवारी होणार आहे ती फक्त सगळे उपस्थित राहून करणार. मात्र ज्या छोट्या छोट्या बैठका ज्या ज्या विविध डिपार्टमेंटच्या होत आहेत त्या मात्र ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मी आता ज्या ठिकाणावर लाईव्ह देतो त्या ठिकाणी आपण जर बघितलं असाल तर गर्दी देखील या ठिकाणी आपल्याला कमी बरोबर झाल्याचं आहे, पाहायला सुशांत, तुम्हाला मिळतं. थांबवते कारण आज मुंबईमध्ये मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी पाहणी दौरा केला. त्यांच्या ताफ्यात मात्र 25 गाड्या होत्या. अगदी बघितलं असेल तर अमित साटम यांच्यावर आता टीका होऊ लागलेली आहे. पावसाळ्या पूर्वी खरं तर मुंबईची नालेसफाई करण्यासाठी आता पाहणी दौरा त्यांचा आयोजित करण्यात आला होता. मात्र एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आवाहन करतायत की जास्तीत जास्त प्रवास टाळा, जास्तीत जास्त पेट्रोल डिझेलचा खर्च कमी करा. मात्र